नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. क्रीडांगण कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा नमस्कार. श्रोते हो, लहानपणापासून खेळाची आवड असणारे प्रशिक्षक विशेषतः ॲथलेटिक्स आणि सायकलिंगसारख्या खेळामधून स्वतःला सिद्ध करत आपल्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा ठसा उमटवत खेळामध्ये यशाची चढती कमान ठेवणारे ॲथलेटिक्स आणि सायकलिंग प्रशिक्षक प्रशांत बामणे यांच्याशी आपण गेल्या 2 भागांपासून बातचीत करतो आहोत. डोंगर दऱ्यांमधून खेळणाऱ्या मुलांना वेचून त्यांच्यातील खेळाची आवड जोपासत योग्य प्रशिक्षण देऊन त्यांनाही वेगवेगळ्या खेळांमध्ये संधी देणारे असे हे प्रशिक्षक. खेळाबरोबरच शिक्षणाचं महत्त्व देखील ते पटवून देतात. खरंच श्रोते हो, प्रत्येक वेळी खेळाडू आणि प्रशिक्षक असं नातं न जोपासता एक मैत्रीपूर्ण सौहार्दपूर्ण नातं ते जोपासतात आणि अशाच वेळी विद्यार्थ्यांकडून सुद्धा त्यांना आनंददायी अशीच पोचपावती मिळत असते. असंच काहीसं आपण गेल्या 2 भागांमध्ये जाणून घेतलं. आजही आपण त्यांच्याकडून खेळाविषयी असणारे त्यांचे नियम किंवा खेळाडू म्हणून त्यांना घडवत असताना घेतलेली जबाबदारी, विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी त्यांची चाललेली धडपड या आणि अशा बऱ्याच गोष्टींची चर्चा आजही आपण करणार आहोत. चला तर श्रोते हो, ऐकूया ॲथलेटिक्स आणि सायकलिंग प्रशिक्षक प्रशांत बामणे यांच्याशी प्रेरणा साठे यांनी केलेली बातचीत. आज ऐकणार आहोत या बातचीतीचा भाग 3. तुम्ही जे प्रॅक्टिस घेत असता पहाटे 5-5:30 पासून तुमचं काम सुरू होतं, ते 8:30 पर्यंत तिथं असतं. मग पुन्हा तुम्ही ऑफिस जॉईन करता आणि संध्याकाळी पुन्हा 6 नंतर तुमचं प्रॅक्टिस ग्राउंडला सुरू होतं. पण मग ग्राउंडला प्रॅक्टिस घेत असताना नेमकं तुमच्या प्रॅक्टिसचं स्वरूप कसं असतं? रनिंग फक्त की बाकी व्यायाम असतात? काय एका वेळेला मॅडम पोलीस भरतीचं प्रॅक्टिस इकडे चालू असते, ॲथलेटिक्सचं पण तिकडे चालू असते. म्हणजे त्यांना सांगत असते की तू आज हे करत, ह्या टायमिंगमध्ये एवढं मला पाहिजे, एवढं टायमिंग. म्हणजे तू स्वतः जर करत असला त्याला माहित असते माझं लक्ष असतंय का नाही. जरी मी प्रॅक्टिस एका ग्रुपची घेत असलो तर तो तिकडं काय करायला ना तिकडं माझं लक्ष असतं. माझं हातातलं घड्याळ चाललं असते की त्याचं टायमिंग लावायचं, काय करायला येतो काय नाही ते माझं बारीक लक्ष असते. पूर्ण ग्राउंडवर लक्ष असते. कुठला मुलगा कुठली मुलगी काय करायला, कोण चुकारपणा करायला, हे लक्ष असते. त्यामुळे भीती असते मुलांना की प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला मार बसणार एवढे 100%. त्यामुळे लक्ष आहे आपल्याकडे. आम्ही त्यांना परत सांगतानाच सांगतो की जे तुम्ही कराल ते तुमच्या आयुष्यासाठीच आहे. आपली बाप जायदाद कुठली प्रॉपर्टी नाही की शेतीवाडी नाही का काय नाही की तुम्ही त्याच्यावर आयुष्यभर खाचेल. तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यासाठी चांगला आहे. मेडल मिळवला, नोकरीला 5% तुम्हाला आरक्षण आहे. आज मेरिट तालिकेमध्ये शेवटचं सगळ्यात कमी मेरिट हे स्पोर्ट्स असतं. अभ्यास केला, MPSC करा, UPSC करा. स्पोर्ट्स कोट्यातनं आमच्यातली मुलगी PSI झाली. आता माझ्या मुलगीला पण मी आता सिव्हिलला टाकलोय. भरपूर मार्ग आहेत. असं आहे की तुम्ही करा. आणि असं म्हणतात की सरकारी नोकरीच काय पाहिजे, पण परिस्थितीच अशी आहे मुलांची. MRC चाकर मानायच्या मुलांना कोण असा पैसा नाही की डॉक्टर करायला. आज डॉक्टरीला जर तुम्ही गेला की 30-40 लाख रुपये पाहिजेत की मुलांना डॉक्टर व्हायला म्हणा, इंजिनियर व्हायला म्हणा. पण तेवढी परिस्थिती नाही ना. हे असंच एक क्षेत्र आहे. आज तिने झाले नाही तर उद्या त्यांच्या मुलांना करतील डॉक्टर. 2 पैसा हातात असल्यावर. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे संपूर्ण परिस्थितीचा अंदाज घेऊन तुम्ही मुलांना सांगत असता की तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे. पण मग असे पण काही खेळाडू असतात ना की ते किती जरी विचारलं तरी मनातनं सांगत नाहीत त्यांच्या मनामध्ये काय आहे नेमकं, त्यांना काय करायचं आहे. तर तुम्ही असे विद्यार्थी ओळखून त्यांना कशा पद्धतीनं गायडन्स करता? मॅडम मला मुलं नजर केवढा म्हणतात. मी मुलाच्या मनात काय चाललंय ते कळत असते मला म्हणूनच. पण कारण एवढ्या वर्ष नाही मी मुलांना एवढे फक्त प्रॅक्टिस पुरते त्यांना मी दाबून ठेवतो. प्रॅक्टिस संपले की त्यांच्या संग त्यांच्या वडिलांसारखं म्हणा, मित्रासारखं म्हणा, ज्या मुले आहेत ना ते वडिलांसारखं माझ्या संग खेळत असतात. म्हणजे असं नाही की शिक्षकच आहे म्हणून. त्यांच्या मुलांचं किंवा मुली लिहून असते काय मनातलं असलं ना शेअर करतात की असा प्रॉब्लेम आहे, काय करावं काय, एक शेअर करत असतात मला. म्हणजे घाबरत नाहीत तेवढं. प्रॅक्टिसचा 1 तासभर सोडला
तर बाकी ते मुलं आपल्या संग फ्री असतात. बरोबर. आणि आता असे पण काही विद्यार्थी असतात किंवा काही असे खेळाडू असतात की त्यांना नेमकं काय निवडायचं हे कळत नसतं. मला हे पण खेळायला आवडतं, मला हाही खेळ खेळायला मॅडम, आवडतो, आम्ही असं आता खूप सांगत असतात. आम्ही कसं करतो की शक्यतो जास्त करून आम्ही लहान मुलांवरच फोकस करतो. म्हणजे 8 वर्षापासून जर प्रॅक्टिसला आला ना, पालक विचारतात किंवा मुलं म्हणतात आम्हाला काहीतरी इव्हेंट द्या, आम्हाला काहीतरी इव्हेंट द्या. 1 वर्ष 6 महिने त्याला कोणताच इव्हेंट देत नाही मी. इव्हेंट असतात 8 वर्षापासून इव्हेंट चालू 8-10 गटाच्या राज्य पातळीवर स्पर्धा असतात, 100 मीटर लांब उडी, गोळाफेक. पण जोपर्यंत त्याच्यामध्ये काय क्वालिटी आहे त्याला मी सगळं इव्हेंट करायला लावतो. हे गोळा पण टाक, लांब उडी पण मार, हे उंच उडी पण मार, काय पाहिजे ते कर. मला वाटलं ना की हे खेळत आहे, मग त्याला बाजूला काढते. मग त्याला एक गोळाफेकच्या मुलांचा एक ग्रुप, उंच उडीच्या मुलांचा एक ग्रुप, बांबू पुढेच एक, वॉकिंगला एक ग्रुप, असं ग्रुप वेगवेगळे केले असतात. आणि त्यांचं रोजचं शेड्यूल असते की तू आज 1 तास करायचं आहे, आज गोळा एवढा थ्रो टाकायचा आहे, आज जिम करायचं आहे, आज बांबू उडी मारायची आहे. हे प्रत्येकाला जसं ते 6 महिने तर कमीत कमी ग्राउंडवर घालवतात. 6 महिने जो मुलगा ग्राउंडवर टिकला की तो टिकला म्हणून समजायचं. 6 महिना सोडून गेला की ते सोडून गेला, म्हणजे त्याला परत ये म्हणून म्हणत नाही आम्ही, काहीच नाही. जे स्पोर्ट्समन आहे, ज्याला आयुष्यात काय करिअर करायचं आहे ना, तो मुलगा थांबतोच. आणि ज्याला वाटते आपण करायचं आहे, मग त्याला आम्ही तो इव्हेंट देतो आणि मग फोकस त्याच इव्हेंटला काय असेल ते, साहित्य म्हणा काय सगळं पुरवायचं काम असतं. अच्छा, म्हणजे कमीत कमी 6 महिन्यात तो विद्यार्थी तिथं टिकला पाहिजे ग्राउंडला, तर तुम्हाला तो कोणत्या खेळामध्ये चमकेल हे तुम्ही परफेक्ट त्याला बनवू शकता. पण मग आता हे असे खेळ त्या मुलांच्याकडनं घेत असताना तुम्ही वयोगटानुसार त्यांचं प्रॅक्टिस घेता असं म्हणालात. मग तुमचं सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळांमध्ये लहान मुलांच्यावरती जास्त फोकस असतो असंही बोललात तुम्ही, तर त्यांच्यासाठी वेळ जास्तीचा वगैरे दिलेला असतो की सगळ्यांनाच वेळ सारखा असतो? नाही, तसं सगळ्यांना सारखाच वेळ असतो. सकाळचं थोडं पोलीस भरतीचं प्रॅक्टिस असते आणि ज्यांची शाळा 11 नंतर आहेत ते 10-12 मुलं असतात, त्यांना काय ते पोखते झाले असतात. म्हणजे ऑलरेडी ते मेडलिस्ट पोर आहेत, म्हणजे ज्यांना मेडल मिळाले आहेत ना, म्हणजे ज्यांनी बाहेर स्पर्धा खेळून आल्यात, भारतीय स्पर्धेचा अंदाज आहे, ती मुलं असतात. त्यांना नुसतं सांगितलं ह्या आपल्या टायमिंगमध्ये आपलं हे एवढं करायचं वर्कआउट, ते वर्कआउट करत असतात. आणि सोबत पोलीस भरतीच्या मुलांबरोबरच करत असतात, कारण वेगळं काय नसतेच. पोलीस भरतीला पण तेच असते, ॲथलेटिक्सला पण तेच असते, फक्त त्याचं टायमिंग वगैरे एकमेकांत जास्त असते. आणि लहान मुलांना कसं आहे, रोज एक गेम काहीतरी घ्यायचंच त्यांचा. आणि ज्यांना इव्हेंट दिल्यात, तू आज गोळाच टाकायचं, तू गोळाच टाकायचंस, तू दुसरं काय करणार, गोळ्याची एक्सरसाइज असेल, वर्कआउट असेल, जिम वर्कआउट असेल, तू दुसरं काय करायचं, तू तेच करायचं, तू इकडे अजिबात फिरकायचं नाही. ज्याला लांब उडी दिली त्यांना लांब उडीचीच प्रॅक्टिस करायची. मग लांब उडीला पण शेड्यूल असतं प्रॅक्टिसचं, त्या रोजचं शेड्यूल वेगळं असते, त्या शेड्यूल प्रमाणे प्रॅक्टिस करायचं. मग आता तुम्ही जे प्रॅक्टिस घेता मुलांची, त्याच्यामध्ये वयोगट साधारण कितीपासून स्टार्ट असतो तुमच्याकडे? आता माझ्याकडे वयाचे 4 वर्षापासून मुलं आहेत. 4 वर्षापासून ते अगदी तुम्ही जिथपर्यंत खेळावं असं वाटतं तिथपर्यंत बंधन नाहीये काही, पण सुरुवात 4 वर्षापासून. एक मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धा असते, मास्टर म्हणजे वयाच्या 30 वर्षापासून चालू होत्यात. तसं आमचा एक भाऊ आहे, चुलत भाऊ, त्याला आम्ही उंच उडीला खेळवतो. भारतात त्यानं 2रा-3रा नंबर मिळवला मास्टर ॲथलेटिक्स मध्ये. त्याची चीनला निवड झाली होती मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये. असं नाही की गेम हा वयाच्या हे नाही त्याला, म्हणून ॲथलेटिक्स गेमला वयाच्या अपंगाच्या पण स्पर्धा असतात, पॅरा ऑलिम्पिक म्हणून असतात. तुम्ही ॲथलेटिक्स जे घेत असता त्याच्यामध्ये तुम्ही खूप इव्हेंट्स असतात असं म्हणालात, म्हणजे गोळाफेक, लांब उडी, उंच उडी, असे एकूण साधारण किती असतात कमीत कमी त्याच्यामध्ये? ते 100 मीटरपासून 5000 मीटर असते, 10 किलोमीटर असते, 100 मीटर असते, 100 मीटरला हार्डल्स पण असतात, 60-50 मीटरपासून इव्हेंट चालू होतात. लहान मुलांच्या ज्या स्पर्धा असतात 8 वर्षाच्या, त्यांना 60 मीटर असते, 80 मीटर असते. त्यांना स्टँडिंग बोर्ड जंप असते. जी लांब उडी मोठ्या मुलांना असते ती त्यांना स्टँडिंग जंप असते, स्टँडिंगनं जंप मारायची असते. पर गोळाफेकसाठी त्यांना बॉल थ्रो इव्हेंट असते. आपला लेदरचा बॉल असते ते थ्रोईंग टाकायचं प्रॅक्टिस असते, किंवा बॅक थ्रो, असं लहान मुलांना गेम असतं, म्हणजे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे. 12 वर्षानंतर उंच उडी असते, लॉंग जंप असते, 600 मीटर, 400 मीटर, 300 मीटर, 200 मीटर, ट्रिपल जंप असते जम्पिंगमध्ये, हाय जंप असते, बांबू उडी असते, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, हॅमर थ्रो असतो, हातोडा फेक ते असते. परत तुम्हाला सांगतो क्रॉस कंट्रीमध्ये पण असते, 5 किलोमीटर असते, 10 किलोमीटर असते, ट्रॅक इव्हेंट पण असतात, 5000 मीटर, 3000, 1500 मीटर, 800 मीटर, असे हार्डल्स असतात. 100 मीटर हार्डल्स आहेत, 400 मीटर हार्डल्स आहेत, ढक्क्यातलॉन, पेंटातलॉन, असे कंबाईंड इव्हेंट असतात. ट्रायथलॉन म्हणून लांब उडी, गोळाफेक, 100 मीटर असा एक इव्हेंट असतो ट्रायथलॉन. पेंटातला 5 इव्हेंट असतात, 800 मीटर, 100 मीटर, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक. परत हेप्टॅथलॉन म्हणून असतात, 7 इव्हेंट असतात त्याला, हेप्टॅथलॉन म्हणून. ते 7 इव्हेंटचं प्रॅक्टिस करावं लागतं. तसंच ढक्क्यातलॉन असतं, म्हणजे ते अंडर 18च्या पुढं,
हा 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 सेप्टॅथलॉन फक्त 16 हम्म. आणि ट्रॅथलॉन 14 पर्यंत असते आणि तिथनं पुढे ते 10 गेमचं प्रॅक्टिस करायचं. अच्छा. मग 10 गेममध्ये मिळून पॉईंटवर मार्क असतात पण. म्हणजे हेप्टॅटलॉन वगैरे जे तुम्ही सांगताय आता त्याच्यामध्ये जेवढे गेम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मार्किंग सिस्टीम असते का? पॉईंट सिस्टम असते. अच्छा, मग त्या पॉइंट वरती तुम्हाला पदकं मिळत जातात. मिळत जातात. ओके, म्हणजे हे सगळं ऍथलेटिक्स मध्ये येतात हे सगळे खेळ. मग तुम्ही एवढ्या सगळ्या खेळांचं प्रॅक्टिस घेता? सगळ्या म्हणून मुलांना मी 8 वर्षापासूनच सगळं इव्हेंट करा म्हणून सांगते. पण मग तुम्ही एकटेच सगळं घेत असताना मग एवढी सगळी मुलं तुम्ही कशी हँडल करता? काही सिनियर मुलं असतात ना, मुली असतात की समजा मला यायला वेळ झाला काय त्याला सांगितलं नसतं, फोन करून सांगितलं ना एवढं करायचं आहे बस तेवढं करतात. शेवटच्या नंतर मी जातोच. पण मग एवढ्या मोठ्या ग्राउंड मध्ये एवढे सगळे विद्यार्थी एका वेळेला असतात तुमच्याकडे? एका वेळेला असते. एका वेळेला 200-300 शाळा सुटली की मुलं 5 वाजता पाण्याची बाटली, पिशवी, बॅनर बसायला ती घेऊन येतातच. न चुकता येतात मुलं. वा, मग हे सगळं तुमच्या हाताखाली कोणी नाही? असेच विद्यार्थी जे तयार होतात तेच बघत असतात. तेच बघत असतात. मग असं कधी तुम्हाला जाणवत नाही की बाबा अमुक ठिकाणी एक खूप गोंधळ चालू आहे विद्यार्थ्यांचा, किंवा खेळायला म्हणून आले आणि नुसते गप्पाच मारत बसलेत? कारण एवढ्या सगळ्या इव्हेंटकडे आपण लक्ष द्यायचंय म्हटल्यानंतर जी अशी मुलं करतात ना, एकदा नंतर त्याला सांगतो तू येऊ नकोस म्हणतो उद्या बस. अच्छा. कारण कसं आहे, एका मुलामुळे दुसरा मुलगा खराब होता. बरोबर. आणि शक्यतो मॅडम तसं सहसा होत नाही. कारण कसं आहे, येणारा माणूस 10 वेळा विचार करतो. कारण हिथं आले की काय खरं नाही. आम्ही बाकी काय मुलांना डोक्यात घालतच नाही, म्हणून आम्ही यशस्वी अजूनपर्यंत. बरोबर आहे. म्हणजे खेळातून मुलांना कसं करिअर घडवता येईल याच्याकडेच तुमचं जास्तीत जास्त लक्ष. वर्षाला मॅडम 20 ते 25 मुलं आज शासकीय नोकरी भरती होतात आपल्या इथे. मुलं मुली सगळे एकत्र असतात खेळताना वगैरे? प्रॅक्टिस सगळे एकत्र असतात. असं काहीच तुम्हाला असं जाणवत नाही वेगळं किंवा असं काहीच नाही? कधीच जाणवत नाही. कारण त्यांना मॅडम पोटाची खळगी भरायला झालेले असतात की त्यांना दुसरं डोक्यात काय नसतेच. मी फक्त पोलीस भरतीचं फिजिकल नाही, लेखीसाठी पण त्यांना गायडन्स करतोय. कारण मी अगोदरपासून अभ्यासच करत होतो, त्यामुळे मी त्यांना लेखीला पण गायडन्स करतो. आठवड्यात एकदा पेपर काढायचं, असं बसलो तर असं प्रश्न विचारायचं. अचानक प्रश्न विचारायचं त्यांना, तुला काय येते, किती अभ्यास करता येते. हा, म्हणजे बसल्या बसल्या फक्त खेळातच असं नाही तर जनरल नॉलेजचे पण तुम्ही प्रश्न विचारता? माझी जी लहान मुलं आहेत ना, आज लहान मुलं पण आज पोलीस भरतीचा आम्ही पेपर घेतो आठवड्याला, ती मुलं पण त्यांच्यापाशी बसतात आणि ते बघतात पेपर. हे आम्हाला आता शाळेतलेच आहेत. म्हणजे उदाहरणार्थ 6वीच्याच पुस्तकामध्ये अनेक मराठी व्याकरण म्हणा, नागरिकशास्त्र, तेच पोलीस भरतीला असते, दुसरं काही वेगळं नसते. ते मुलांना कळत असते, असंच असते. ते मुलांना तिथनंच बाळकडू मिळतात की आपल्याला हे करायचं आहे. आणि आम्ही जी मुलं भरती होतात आज, ती लहान मुलं त्या पोरांच्या अंगाखांद्या खेळत असतात. म्हणजे पोलीस भरतीची मुलं प्रॅक्टिस करतात, म्हणजे दादा म्हणून. आज ती मुलं भरती झाली की त्यांना वर्दीवर आम्ही ग्राउंडवर बोलवतोय. त्यांना ते मोटिवेट होतंय की बाबा हा आपल्याला पण असं काय तर करायचं आहे. आम्ही त्यांच्या दारात फटाकड वाजवतो, त्यांची मिरवणूक काढतो, त्या मुलांना सगळ्या बोलवतो, लहान मुलांना डॉल्बी लावून नाचायला वगैरे. म्हणजे एक एन्जॉयमेंट, प्रोत्साहन मिळतं की आपल्याला आयुष्यात आपल्याला पण असं काय तर व्हायचं. म्हणजे पालक लोक जी असे मुलं भरती होतात ना, झोपडपट्ट्यातले असतील, असं काय असतील की काही गुन्हेगार क्षेत्राला वळलेली मुलं होती, त्या मुलांना पण आम्ही ह्यात उतरून पोलीस भरती करून आज त्यांचं आम्ही जीवन सुरळीत केलंय. कारण मला तोच प्रश्न विचारायचा होता आता तुम्हाला, की ओपन ग्राउंड असतं एकतर, आणि ग्राउंडमध्ये हे ॲथलेटिक्सचे असंख्य प्रकार घेण्यासाठी तुम्ही एकमेव असता आणि हे सगळे विद्यार्थी असतात. कमीत कमी 200-300 विद्यार्थी तुमचे ग्राउंडवरती असतात, प्रत्येकाचा गट वेगळा असतो. पण ह्याच्यामध्ये असे काही सगळेच असं नसतात की मी खेळण्यासाठीच आलोय, काही मस्ती करण्यासाठी पण आलेले असतात, काही टाइमपास म्हणून पण आलेले असतात. असे बरोबर विद्यार्थी निवडून त्यांना मार्गाला लावणं पण हे तुमच्यासमोर मोस्ट चॅलेंजिंग आहे. 1-2 वेळा बघायचं असते त्यांच्याकडं, आणि लहान मुलांना सवय असते, बरोबर, कोण काय खोड्या केल्या लगेच आले की सांगतात, निरागस असतात. असं केला हे ना, असं केलं हे ना, पाणी मारलं अंग, असं काय तर आगाऊपणा केलेला असतं, ते सांगत असतात. किंवा एखादा मुलगा बाहेर जर काय तर आगाऊपणा केला, म्हणजे ग्राउंड सोडून कुठं पानपट्टी उभा राहायला, लगेच बातमी पोचते मला की हा मुलगा असाच आगाऊपणा केलाय म्हणून बाहेर. त्यामुळे ते मुलांना दहशत असते की आपण काय तर चुकलं की आपल्याला ग्राउंडवर भाई घेणार नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने खेळत असतो. प्रत्येकामध्ये काही ना काही स्पार्क असतो आणि तो फक्त एका प्रशिक्षकाला लक्षात आला की तो सगळे विद्यार्थी सारखेच असतात. पण मग आता जवळपास तुमच्या संस्थेला 17 वर्ष झाली आणि या 17 वर्षामध्ये 200 ते 300 खेळाडू तुमच्या हातून घडले. काही नॅशनल पर्यंत जाऊन आले मेडल मिळवून, काही इंटरनॅशनलला पण जाऊन आले, सायकलिंगमध्ये असेल, ॲथलेटिक्समध्ये असेल. जेव्हा तुम्हाला पहिला पुरस्कार मिळाला क्रीडा क्षेत्रातल्या कामगिरी संदर्भात, पहिला मॅडम मला RR पाटलांच्या हस्ते गुरुवर्य पुरस्कार मिळाला होता तासगावला. म्हणजे असं मला म्हणजे कधीच वाटलं नव्हतं की असं काय पुरस्कार मला कधी मिळेल. काय माहिती त्यांनी कुठून माझी माहिती गोळा केली असेल त्यांनी,
आणि मला त्यांचा कॉल आला होता की तुम्हाला आम्ही क्रीडा प्रशिक्षक मार्गदर्शक म्हणून पुरस्कार घोषित केला म्हणून. तेव्हा एकदम आश्चर्यचकित झालो तुम्ही, म्हणजे असं झालं. त्यानंतर मग मी वसंतदादा क्रीडा पुरस्कार मिळाला सांगलीत मला 2011. पण तो जो पहिला पुरस्कार तुम्हाला मिळाला होता, जे तुमच्या ध्यानीमनी नसताना अचानक फोन येणं की तुम्हाला पुरस्कार जाहीर झालेला आहे, आणि तो प्रत्यक्षात ज्या वेळेला तुम्ही घेण्यासाठी गेलात त्यावेळेला तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या भावना कशा होत्या, किंवा तुम्हाला नेमकं काय वाटत होतं त्यावेळेला? मला तर एकदम म्हणजे आम्ही तर आनंद होतो, कुटुंब पण आमचं, आम्ही सगळे फॅमिली सगळी, मी मुलांनाच घेऊन गेलो होतो. माझ्या दोन जेवढी मुलं होते ना टेम्पो म्हणूनच घेऊन गेलो, सगळ्यांना घेऊन गेलो, कारण ते यश हे माझ्या एकटाचं नव्हतं, म्हणजे माझ्या कुटुंबाचं आहे. माझी पत्नी असेल, माझे मुलगा असेल, माझी मुलगी, माझे आई वडील, म्हणजे सगळ्यांनीच, म्हणजे असं नाही की मी माझ्या एकट्याच्या जीवावर कुठलीच गोष्ट करू शकले. आणि माझी जी मुलं पण होती की जे मेडल मिळवून दिल्यात, आज त्यांच्यामुळे माझं नाव होतं. म्हणजे मी जरी कोचिंग केलं असलं तरी त्यांच्यामुळं पेपरला पेपरला नाव येणं म्हणजे त्या टायमाला जोग नव्हतं, कारण एखाद्या व्यक्तीचा ते पेपरला बातम्याने मी लेख होतो कसं त्या टायमाला. आता जेव्हा तुम्ही तुमच्या ग्राउंडवरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन जाता, खेळासाठी तर जाता पण पुरस्कारासाठी सुद्धा जाता, त्यावेळेला मग तुमची मुलगी, तुमचा मुलगा किंवा घरचे तुमचे मेंबर्स असं कधी म्हणत नाहीत का की आमच्यासाठी पण थोडा वेळ देत चला, असं कधी होत नाही? खरोखर तसं म्हणजे परिस्थिती आहेच. ते कसं आहे, पहिल्यापासून घरच्यासारखंच आहे, त्यामुळे ते जावंच लागतं. कारण काही जणांचा प्रॅक्टिसला वेळ होतो ना, बरोबर, शिकवस तोपर्यंत 8, 8:30, 9 वाजतात. कधी कधी घड्याळ पण बघितलं नसते की एवढं वाजल्यात, मग घरात फोन होते. त्या गोष्टी सवय झालेली असते, पण ते काय तेवढा पुरतं असतंय. शेवट मग परत आहे ते चालूच. लहानपणापासूनच एखादं मूल नेमकं काय करतंय याच्याकडे जर बारकाईनं लक्ष दिलं तर त्यांना कशा पद्धतीनं घडवायचं याचा मार्ग सापडतो. खेळाडू घडवण्यासाठी असे प्रशिक्षकच या लहान मुलांना बरोबर हेरत असतात. विद्यार्थ्यांकडून कसून सराव घेत असताना प्रत्येक गोष्टीची कशी नियोजनबद्ध त्यांनी मांडणी केलेली असते. वेगवेगळ्या खेळांमधून असंख्य क्षेत्र आपण कशी निवडू शकतो, यातून परिस्थितीची जाणीव ठेवून आपलं भविष्य आपण कसं घडवू शकतो हे देखील असे प्रशिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना सांगत असतात. योग्य मार्ग निवडला तर भविष्यातील यशाची कमान ही नेहमी चढतीच राहते हेही त्यांना पटवून देतात. असंच काहीसं आत्ता आपण ॲथलेटिक्स आणि सायकलिंग प्रशिक्षक प्रशांत बामणे यांच्याकडून जाणून घेतलं. त्यांच्याशी बातचीत केली होती प्रेरणा साठे यांनी. आज आपण या मुलाखतीचा 3रा भाग ऐकला. अजूनही खूप काही गोष्टी त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत, पण त्या पुढच्या भागामध्ये, कारण आज आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे असं आपल्याला घड्याळ खुणावतंय. तेव्हा श्रोते हो, आजच्या क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये आपण थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोतच प्रशांत बामणे सरांसोबत क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला प्रेरणा साठेला आता निरोप द्या. नमस्कार.